अंगणवाडी मुख्य सेविकाची जी ऍड आलेली आहे 102 पदाची, आणि या पदाच्या संदर्भात आज तुम्हाला पुढच्या एक 10 ते 12 मिनिटांमध्ये मी अशा प्रकारचं प्लॅनिंग देणार आहे की हा व्हिडिओ तुम्ही एकदम शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा, का तर ही परीक्षा पास होण्यासाठी TCS पॅटर्न नुसार तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे या समस्त गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहे। त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे, तर याला व्यवस्थित लक्षपूर्वक बघा, एकही शब्द या ठिकाणी तुम्ही याचा मिस करू नका। तर आपण सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। तर पहिला मुद्दा लक्षात घ्या की एकात्मिक बाल विकास, ज्यामध्ये आपण पाहतो की महिलांचे कायदे विशेष, या ठिकाणी आपण पाहतो की महिलांच्या योजना वगैरे, त्याच्याबरोबर इतर सर्वच घटक, गणित, बुद्धिमत्ता असेल, JK असेल, मराठी इंग्रजी असेल, जे काय लागतं त्या सर्वाच्या संदर्भात आपल्याकडे एक बॅच आहे। ही बॅच तुम्ही जॉईन करा, का तर जे काय आपण या ठिकाणी मी इथं बोलणार आहे, जे बॅच जॉईन करतात त्यांच्यासाठी महत्वाचं आहे, आणि ज्यांना बॅच जॉईन करायची नाही त्यांच्यासाठी सुद्धा ते महत्वाचं आहे। त्याच्यामुळे व्यवस्थित शेवटपर्यंत हा मुद्दा बघा। बॅच जॉईन करण्यासाठी 70 38 155 255 वरती कॉल करा। तर बघा या ठिकाणी ही जी पद भरती निघलेली आहे, तर ही आपल्याकडे आदर्श अशी टीम आहे, जबरदस्त अशी टीम आहे। ही टीम पण लक्षात ठेवा जी तुम्हाला मार्गदर्शन करायला इथं असणार आहे। तर इथं एक विषय लक्षात ठेवा की एकात्मिक बाल विकास यामध्ये 102 पदाच्या मुख्य सेविका याच्यासाठी जी जाहिरात आलेली आहे ते 3 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे, आणि 23 तारखेपर्यंत फॉर्म भरायची मुदत आहे। म्हणजे अजून ही मुदत 2 ते 3 दिवस तुमच्या हातामध्ये आहे। तर यामध्ये लक्षात ठेवा की ही मुदत तर आहे, आणि ही जी परीक्षा होणार आहे ही परीक्षा नेमकी कशी होणार, काय होणार, आणि कोणता विषय किती मार्काला, आणि कशी तयारी करावी या संदर्भात तुम्हाला हे मार्गदर्शन असेल। तर पहिला मुद्दा लक्षात घ्या की इथं जो सिलेबस आहे या सिलेबस वरती आपण डायरेक्ट जाऊयात की या परीक्षेला हा सिलेबस आहे, हा अगोदर लक्षात ठेवा। कोणत्याही परीक्षेमध्ये तुमच्या समोर जोपर्यंत सिलेबस येत नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतो इथं मजा नाही। आता सर्वसाधारणतः जर आपण यामध्ये पाहायचं झालं तर इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे, पोषण अभियान, गणित, बुद्धिमत्ता, संगणक ज्ञान, अशा लेवलना टोटल 100 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत, आणि 100 प्रश्नाला या ठिकाणी 200 मार्क असणार आहेत, आणि याच्यासाठी 1.5 तास वेळ असणार आहे, आणि ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे, आणि ही परीक्षा TCS कंपनीकडून घेतली जाणार आहे, आणि साधारणतः ही परीक्षा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात की डिसेंबर एंडिंग पर्यंत होण्याची दाट शक्यता आहे। त्याच्यामुळं जे सांगतोय मी त्याची तयारी आजपासून तुम्ही इथं करणं आवश्यक आहे। तर मूळ मुद्द्यावर आपण येऊयात की पहिलं जर तुमच्या समोर आहे सर्व विषय, यामध्ये मराठी, इंग्रजी, त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान, एकात्मिक बाल विकास पोषण अभियान, हे गणित आणि हे संगणक, हे नेमकं कसं करायचं त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, ते ऐका। तर पहिला विषय आपण बघूयात की मराठी आणि इंग्रजी या विषयाची बेसिक तयारी तुम्ही नेमकी कशा प्रकारे करावी, आणि TCS ला नेमकं अपेक्षित काय असतं। आता बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा घोळ काय होतो बघा की एखाद्या परीक्षेला, एखाद्या एक्झामला नेमकं विद्यार्थ्यांकडनं अपेक्षित काय आहे हे त्यांना माहित नसतं, आणि गोराडोरागत या ठिकाणी ते ग्रामर वाचतात किंवा कुठं काय शब्द पाठ करतात किंवा दिशाहीन कोणताही अभ्यास करत राहतात, तिथं मजा राहत नाही। तर बघा मराठीसाठी जर आपण विचार केला तर 10 प्रश्न 20 मार्काला आहेत, आणि इंग्रजीसाठी सुद्धा 10 प्रश्न 20 मार्काला आहेत। अर्थात आता हे 10 प्रश्न आहेत, या 10 प्रश्नामध्ये इथं नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला हा परीक्षेचा निकाल आणणं अत्यंत सोपं जाईल। तर पहिलं तुम्ही लक्षात घ्या, या मराठीमध्ये 10 पैकी साधारणतः TCSच्या सवयीनुसार या ठिकाणी 5 ते 7 प्रश्न, मग ते मराठीचे असो अथवा ते इंग्रजीचे असो, हे प्रश्न विचारले जातात, ज्याला आपण इंग्रजीमध्ये व्होकॅब्युलरी म्हणतो आणि मराठीमध्ये शब्दधन म्हणतो। म्हणजे जसं की समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, याबरोबर मनीचे अर्थ, वाक्य प्रचाराचे अर्थ, ज्या भाषेचा वापर जनरल आयुष्यामध्ये आपण करतो त्यावरतीच तुम्हाला सांगतो 5 ते 7 प्रश्न विचारतात, आणि यामध्ये 3 ते 4 प्रश्न हे तुम्हाला विचारले जातात, ज्याला निव्वळ आपण इंग्रजीमध्ये ग्रामर म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला व्याकरण म्हणतो, त्यावरती प्रश्न विचारतात। म्हणजे जे ग्रामर आपण डेली अभ्यासतो ना
त्यावरती फक्त 3 ते 4 प्रश्न आहेत, 5 ते 7 प्रश्न आहेत. ह्याच्यावरती असणारे शब्दधर, ह्याच्यावरती असणारे या ठिकाणी आपण पाहतो व्होकॅब्युलरी, सिनोनिम, सेंटोनिम जे आहे ह्यामध्ये आपण पाहतो आयडम, फ्रेजेस इंग्रजीमध्ये, त्यावरती ते प्रश्न विचारलेले असतात. आता इथे एक मुद्दा लक्षात ठेवा की हे 5 ते 7 प्रश्न मी सांगतोय त्या पद्धतीने करा आणि 3 ते 4 प्रश्न सुद्धा त्याच पद्धतीने करा. किमान तुम्हाला सांगतो मराठीचे 10 पैकी 8 ते 9 प्रश्न आणि इंग्रजीचे 7 ते 8 प्रश्न असेच तुमचे बरोबर येतील. आणि त्याच्यासाठी आवश्यक आहे बघा, आता रिसेंट मध्ये TCS ना जेवढे पेपर घेतलेले आहेत एवढे सगळे पेपर जे आहेत हे पेपर तुम्ही काढा. यामध्ये GK आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, सगळंच आहे. तर यामध्ये जे मराठी आहे ना, जेवढे शब्द, वाक्य, प्रचार, म्हणी ऍज इट इज इंग्रजीचे ही सुद्धा सिनोनिम, सेंटोनिम जे आहेत हे सगळंच तुम्ही ना पाठ करा. का तर मराठीत साधारणतः तुम्हाला सांगतो एक 400 ते 500 शब्द असतील आणि इंग्रजीत 400 ते 500 शब्द असतील. आणि तेवढे तुम्ही पाठ केले ना तर 5 ते 7 प्रश्न जर इथं आले तर इथं तुम्हाला सांगतो 5 ते 6 ह्यातूनच येणार आहेत. हे जुने झाले ना ह्यातूनच येणार आहेत. नवीन फक्त 1 ते 2 नवीन गोष्टी प्रत्येक पेपर मध्ये ऍड होत असतात. किती? 1 ते 2. आणि हे पाठ करायचं. तुम्ही इतर पुस्तकात वाचत बसू नका. का तर TCS ला एक्सपेक्टेड जे शब्द आणि शब्दाचे अर्थ आहेत ते थोडेसे वेगळे असतात. त्याच्यामुळे TCS चे पेपर बघा. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, अरे पेपर आता कुठनं शोधू? तर शोधण्याची गरज नाही. आपला जो टेलिग्राम आहे ना तिथं मी वर पिन केलेला आहे की TCS ने घेतलेले आतापर्यंतचे सर्व प्रश्न, ते एक भली मोठी 4-4.5 हजार पानाची PDF आहे, ती तिथं आहे. आणि 17 वेळा त्याच्यासाठी अकॅडमीला कॉल करू नका. ती कुठं आहे? ती तिथंच आहे. ते अपलोड केलेले पिन म्हणून दिलेलं असतं तिथं, त्याला क्लिक करा, ते तिथंच तुम्हाला सापडणार आहे. आणि राहिलेले ग्रामर सुद्धा त्यातनच करा. का तर तेच नाम, तेच सर्वनाम, तेच नाउन, तेच प्रोनाउन, म्हणजे याला तुम्हाला वेगळं काय करायची गरज नाही. नुसता प्रिव्हियस इयरचा सराव जरी केला ना तिथं तरी सुद्धा इथं तुम्हाला सांगतो मराठीमध्ये 8 ते 9 प्रश्न आणि इंग्रजीमध्ये 7 ते 8 प्रश्न फक्त यातून जरी केले तरी बरोबर येतील. आणि इतर तुम्हाला जी काय एनर्जी लावायची ती लावली तर आउट ऑफ मार्क येतील. तसं पाहिलं तर आपल्याकडे आशालता गुट्टे मॅडम आहेत आणि या मॅडमनी आणि आवंतकर सर आहेत इंग्रजीसाठी, मराठीसाठी गुट्टे मॅडम. तर या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी A to Z बॅच मध्ये कव्हर केलेले आहेत. म्हणजे ते सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत सोपं ठरू शकतं. आता पुढचा मुद्दा जर आपण पाहायचा झाला तर महत्वाचा घटक सामान्य ज्ञान. आता सामान्य ज्ञान जे आहे याला आपण GS आणि GK म्हणतो. आता इथं 20 प्रश्न आहेत आणि 20 प्रश्नासाठी 40 मार्क आहेत. हा घटक तुमच्यासाठी अत्यंत अवघड स्वरूपाचा घटक आहे. का तर TCS ज्यावेळेस पेपर घेतं ना त्यावेळेस भारत लेवलचे आणि महाराष्ट्र लेवलचे दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातात. चालू घडामोडी पण विचारले जातात. का तर यातले 4 ते 5 प्रश्न चालू घडामोडीचे असतील. किती? 4 ते 5 प्रश्न जे आहेत हे चालू घडामोडीचे राहतात. ज्यावेळेस एक्झामची डेट डिक्लेअर होईल की ह्या तारखेला परीक्षा आहे त्याच्या अगोदरच्या फक्त 3 महिन्याचं तुम्ही करंट अफेअर करा. जी मंथली महिन्याची PDF आहे ही PDF सुद्धा मी टेलिग्रामवर टाकलेले आहे. ऑगस्टची टाकलेले आणि सप्टेंबरचे सुद्धा टाकलेले. ह्या PDF वाचून करा. 3 महिन्याचं करंट अफेअर फक्त वाचा. 4 ते 5 प्रश्न त्या ठिकाणी 2, 3, 4 प्रश्न बरोबर येतील. आणि इथं किती जरी वाचलं तरी ते बरोबर सगळेच्या सगळे येणं अशक्य गोष्ट आहे. आता राहिला भाग ह्यात येणारा इतिहास असेल, ह्यात येणारा भूगोल असेल, ह्यात येणारी राज्यघटना असेल, ह्यात येणारा या ठिकाणी अर्थशास्त्र असेल, ह्यात येणारा आपण पाहतो की विज्ञान असेल. ह्या घटकासाठी काय करावं? तर या घटकासाठी सिंपल मी आतापर्यंत सांगत आलेलं आहे. 2 गोष्टी याला आवश्यक आहेत. एक म्हणजे हे घटक तुम्ही लुसेंटच्या पुस्तकातनं वाचणं. लुसेंटचं एक GKचं पुस्तक मिळतं त्यातून एक घटक वाचणं प्लस तात्याचा ठोकळा सुद्धा वाचणं. का तर लुसेंट GK मध्ये हे जे घटक आहेत हे घटक पूर्ण होते नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे, परंतु तात्याच्या ठोकळ्यातून हे घटक होतात महाराष्ट्राचे. जसं जगाचा भूगोल या ठिकाणी भारताचा भूगोल लुसेंट मधून तुमचा कव्हर होतो आणि तात्याच्या ठोकळ्यातून तुमचा महाराष्ट्राचा भूगोल. राज्य घटना लुसेंट मधून कव्हर होती पण महाराष्ट्राचं पंचायत राज तात्या ठोकळ्यातून कव्हर होतं. इतिहास या ठिकाणी प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक
या लुसेंट मधून कव्हर होतं, पण महाराष्ट्रातले समाज सुधारक तात्याच्या टोकड्यातून पूर्ण होतं. अर्थशास्त्राचंही फार वेगळं गणित नसतं. तर अशा लेवलनं लुसेंट प्लस तात्याचा ठोकळा करा. अन्यथा तुम्हाला सांगतो ह्यामध्ये ज्या बॅच मध्ये आहे त्या बॅच मध्ये सगळंच मी स्वतः कव्हर केलेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की इथं जवळजवळ IBPS TCS पॅटर्न नुसार आपले 1900 ते 2000 रिझल्ट जे आलेले आहेत त्याचं कारणच आहे की विद्यार्थ्यांना आपण ते दिलेलं आहे. आता पुढचा घटक आपण घेऊयात की गणित बुद्धिमत्ता आणि अंकगणित. हे मी सगळ्यात शेवट सांगतो. ह्याच्यासाठी काय करावं तर गणित बुद्धिमत्ता आणि अंकगणित 20 प्रश्न आहेत, 40 मार्काला आहेत. काहीच करू नका, फक्त ही जी तुम्हाला मी PDF त्या ग्रुपवर टाकलेली आहे ना त्यातून तुम्ही गणित बुद्धिमत्ता आणि अंकगणितेचा सराव करा. बस त्याच्या पलीकडे हे गणित बुद्धिमत्ता जात नाही, अंकगणित जात नाहीत. 20 प्रश्नापैकी 17 ते 18 प्रश्न तुम्हाला प्रिव्हियस इयर सराव केल्यानंतर दिसेल. फक्त शब्द आणि आकडे काय बदललेले असतात, अन्यथा उदाहरणं त्याच लेवलची त्याच प्रकारची तिथं विचारलेली पाहायला मिळणार आहेत. त्या व्यतिरिक्त इतर काहीही नाही. आपण तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण त्याच लेवलनं सिलेबस तिथं सुद्धा गणित बुद्धिमत्तेचा पूर्ण केलेला आहे. आता घटक आहे ते म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान. आता या गोष्टीमध्ये जर आपण पाहायचं झालं तर याचा सिलेबस तुम्हाला सांगतो काय आहे बघा. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायदे. तर एवढेच कायदे आहेत. किती? एवढेच कायदे आहेत जे महिलांसाठी अतिशय महत्वाचे कायदे आहेत. हे कायदे आणि या प्रत्येक कायद्याबरोबर आजच्या काळात याच्यासाठी योजना काय आहे, आजच्या काळात याच्यासाठी योजना काय आहे. जसं की आपण पाहायचं झालं की जसं एखादी आहे की आपण पाहिलं की मातृत्व लाभासंदर्भात कायदा 1961 आहे. तर आज या ठिकाणी मातृत्वा संदर्भात योजना काय आहेत त्या कायद्यातच मेन्शन केलेल्या असतात. आता हे कायदे कुठं पाहायला मिळतील? टप्प्याटप्प्याने हे कायदे आपण बनवतोय. बॅच मध्ये हे सगळेच कायदे आपण पूर्ण सध्या करतोय. याचा पूर्ण सर्व अंगाने विचार करून आपण ते घेतोय. पण तुम्ही जर घरी बसून अभ्यास करणार असाल तर हा फोटो तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि हे कायदे जिथं जिथं तुम्हाला पाहायला मिळतील तिथं तिथं तुम्ही हे कायदे पाठ करून घ्या. का तर याच घटकावरती जर आपण पाहायचं झालं तर याच घटकावरती सर्वसाधारणतः आपण पाहतो की 20 प्रश्न विचारलेले आहेत. किती? 20 प्रश्न. आता 20 प्रश्न म्हणजे जवळजवळ 40 मार्क आणि हाच मेन टर्निंग पॉइंट आहे. का तर यातले 70% वर कायदे बॅच मध्ये मी स्वतः कव्हर केलेले आहेत. बरोबर आहे. काय कायदे या ठिकाणी ब्रह्मा सरांनी कव्हर केलेले आहेत. या ठिकाणी काय कायदे ऋतुराज सरने कव्हर केलेले आहेत. म्हणजे हे कायदे आपण माग पुढं कुठंच ठेवलेले नाहीत. A to Z कव्हर केलेले आहेत. आणि हे सगळेच कायदे एकत्रित कुठं पाहायला मिळतील तर हे थोडस अवघड कार्यक्रम आहे. का तर तसं पुस्तक अजून महाराष्ट्रात आलेलं नाही. आणि त्या संदर्भात काय जे मटेरियल येणार ते महाराष्ट्रात पहिल्यांदा आपणच तुम्हाला देणार. हे पण तुम्हाला सांगतो फ्री मध्ये देणार. त्यावरती काम सुरू आहे. तेही तिथं तुम्ही वाचून घ्या. फक्त हे कायदे लक्षात ठेवा की भारतात सध्या एवढे महिलांसाठी कायदे आहेत आणि या कायद्यांवरती याच्यातील नवीन योजनाविषयी 20 प्रश्न 40 मार्काला फिक्स सिलेबस आहे. एकही मार्क इथं जात नाही. फक्त प्रॉपर वेनं तो कायदा करणं अत्यंत आवश्यक राहतं. रिसेंटच्या आकडेवारी सहित त्याची तंबू माहिती ठेवणं गरजेचं आहे. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तो आपण पाहिलं पोषण. आता या पोषणावरती जर विचार केला तर 10 प्रश्न आहेत, 20 मार्काला आहेत. आणि पोषण अभियान जे आहे हे पोषण अभियान अशा प्रकारचं चालतं ज्यामध्ये हे पोषण बाल पोषण आहे. फक्त बाल पोषण बाल विकास हे पोषण अभियान जे गव्हर्नमेंटनं सुरू केलेलं आहे. या ठिकाणी मध्यान्ह आहार योजनेपासून मातृत्वात या ठिकाणी शिशु अवस्थेतील मुलांपर्यंत जे जे गव्हर्नमेंटनं अभियान चालवले, आदिवासी विभागामध्ये चालवले, त्याच्यासाठी मुलांचा जन्म, जन्माची वाढ, त्याचा विकास, प्रसूती पूर्व विकास, प्रसूती पश्चात विकास
ए टू झेड गोष्टी आहेत. हे बाल संगोपन, बाल शिक्षण, सामाजिक नैतिक विकास हे सगळं पोषणाचे घटक आहेत. आणि दुर्दैवाची बाब, ह्याचं सुद्धा मटेरियल आपण तयार करतोय, ते विद्यार्थ्यांना अवेलेबल मी करून देईल, बरोबर आहे. आणि ज्यांना अवेलेबल नाही त्यांनी थोडा दिवस थांबा, हे मटेरियल लवकरात लवकर तुमच्यापर्यंत आपण पोच करणार आहोत. रिझन काय तुम्हाला सांगतो की हा जो घटक आहे ह्याच्यासाठी या ठिकाणी डीएड बीएड ची काय पुस्तक आहेत त्यातून हे होतं नाही असं नाही, परंतु आता तुम्ही शोधणार आणि करणार, किती शोधणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न परत एकदा उपलब्ध होतो. असो, तर या संदर्भात विषय आहे. आणि त्यानंतर आहे संगणक ज्ञान बेसिक. कुठलेही या ठिकाणी कॉम्प्युटरचे जनरल माहिती तुम्ही ठेवा, इथं तुमचे 7-8 प्रश्न सहज लेवलला बरोबर येतात. तर अशा वेळेनं जर तुम्ही तयारी केली आणि हे सगळं जर एकत्रित करायचंय, तर या बॅच मध्ये जर तयारी केली तर बघा, जेवढी पुस्तक घ्यायला पैसे लागणार आहेत तेवढ्याच पैशामध्ये बॅच येणार आहे. त्याच्या पलीकडे इथं सगळं मटेरियल आहे, लेक्चर्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, ए टू झेड गोष्टी आहेत आणि पर्सनल मेंटरशिप सुद्धा आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला एकाच जागेवर अशा रीतीने मिळू शकतील. नक्कीच माझा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.